पाकिस्तान भारताच्या शेजारी देशाची सध्या चर्चा आहे एका करारामुळे। सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबत पाकिस्तानने एक करार केला। या करारानुसार या तिन्ही देशांपैकी एका देशावर जरी हल्ला झाला तर तो तिघांवरचा सामूहिक हल्ला मानला जाईल। आता पाकिस्तानचा मित्र आहे इराण। इराणचं अमेरिकेसोबतचं युद्ध थांबावं म्हणून पाकिस्तानने मध्यस्थीचे अनेक प्रयत्न केले। अगदी राजधानी इस्लामाबादमध्ये बैठक घेतली, कारण पाकिस्तानला शांती दूत म्हणून पुढे यायचं होतं। पाकिस्तानला ग्लोबल पीस मेकर बनायचं होतं। आता सुद्धा सौदी आणि तुर्कीसोबत डील करून पाकिस्तानला आपली बाजू भक्कम करायची आहे। जगाच्या नकाशावर आपण स्थिर, शक्तिशाली आणि इन्फ्लुएन्शियल देश आहोत हे दाखवण्याचा पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असलं, दाखवायचे दात वेगळे असले तरी खायचे दात घशात गेल्याची स्थिती आहे। एका बाजूला कराचीमध्ये संतप्त नागरिकांनी मोर्चा काढलाय, दुसऱ्या बाजूला देशातल्या अनेक ठिकाणी फॉरेन मीडियाला बंदी घालून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। तिसऱ्या बाजूला बलुचिस्तानने 11 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केलाय आणि चौथ्या बाजूला पाकिस्तानात पुन्हा लष्करी बंड होईल अशी चर्चा सुरू आहे। पण पाकिस्तानात नेमकं घडतंय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी बघू मोर्चाची बातमी। जमात ए इस्लामीनं कराचीमध्ये मोर्चाची हाक दिली होती। या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली। फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोक सुद्धा सरकारच्या विरोधात घोषणा असलेले बॅनर्स घेऊन कराचीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सरकारने वाढवलेल्या पेट्रोलच्या किमती, रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींचे वाढलेले दर यावरून सरकारचा निषेध केला। इनफ इज इनफ, पेट्रोलवरचा टॅक्स मागे घ्या, आम्हाला कोणत्याही टॅक्स शिवाय 225 रुपये हाच भाव हवाय, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या। कराचीमध्ये निघालेल्या मोर्चाला गर्दी झाली होतीच, पण जमात ए इस्लामीनं कराची सोबत लाहोर, पेशावर, केट्टा, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि अबोटाबाद या शहरांमध्ये सुद्धा रास्ता रोको, धरणं आंदोलन आणि मोर्चे काढले। सगळीकडची वाहतूक ठप्प झाली। सामान्य जनतेने मोठा प्रतिसाद दिला अशी बातमी एक्सप्रेस ट्रिब्यूनने केली। आता आंदोलकांची नेमकी मागणी काय होती तर पेट्रोलवर लावला जाणारा टॅक्स हटवा। जमात ए इस्लामीचे सध्याचे अमीर हाफिज नईमुर रहमान यांनी सरकारच्या टॅक्स धोरणांचा निषेध केला आणि सध्याचं, त्याच्या आधीचं आणि त्याच्याही आधीचं सरकार हे एकाच गोंधळात आहेत, हे आम्हाला मान्य नाही। शहबाज शरीफ आणि त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी कान देऊ नये का, तुम्हाला माघार घ्यावीच लागेल, तुम्हाला हे टॅक्स काढून टाकावेच लागतील। जिओ टीव्हीच्या बातमीनुसार रहमान यांनी असा सुद्धा दावा केलाय की पाकिस्तान सरकारने पेट्रोलवर टॅक्स लावून एकूण $8 ट्रिलियन उकळलेत, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय आणि आपला नाकर्तेपणा झाकलाय। IMFचं कारण पुढे करून टॅक्स हटवता येत नाहीत असा यांचा दावा आहे, पण तुम्ही आणि तुमचं IMF खड्ड्यात गेलं। टॅक्सच्या नावाखाली गरिबांची आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवा असा इशारा रहमान यांनी दिलाय। सोबतच जर टॅक्स हटवला गेला नाही तर येत्या काही दिवसात पाकिस्तानात अशीच मोठी आंदोलनं होतील आणि हा फक्त ट्रेलर आहे, मेन पिक्चर अजून सुरू झालेला नाही असा इशारा सुद्धा रहमान यांनी दिलाय। आता हा मॅटर काय आहे तर मार्च महिन्यापासून शहबाज शरीफ सरकार प्रत्येक आठवड्याला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवतंय। अमेरिका इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक झाल्यापासून पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतलाय। एप्रिलमध्ये पाकिस्तानमधल्या पेट्रोलच्या किमती 459 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किमती 520.35 पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या। 20 किलो पीठ 2600 पाकिस्तानी रुपयांना मिळतंय। 1 डझन अंडी 294 पाकिस्तानी रुपयांना आहेत आणि त्यामुळेच पाकिस्तानमधली जनता या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे। सध्या झालेलं आंदोलन ही फक्त झलक असल्याचं सांगून सरकार माघार घेत नाही तोवर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात येत असल्यानं पाकिस्तानमध्ये सगळं काही ठीक नाही हा मेसेज स्पष्ट आहे। विषय फक्त जनतेच्या नाराजीचा सुद्धा नाहीये। पाकिस्तानने परदेशी मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या गाईडलाईन्स आणल्यात। त्यानुसार इंटरनॅशनल न्यूज एजन्सीसाठी जे पत्रकार काम करतात त्यांना नव्याने नोंदणी करावी लागेल आणि ते कुठल्या भागांमध्ये जाऊन रिपोर्टिंग करतील यावर सुद्धा निर्बंध असतील। आता हे घडलं कशामुळे तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका आहेत, त्याआधी तिथल्या नागरिकांनी आंदोलनं केली। ती आंदोलनं दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर सशस्त्र कारवाई केली। यात POK मधल्या 40 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला। पाकिस्तान मधल्या काही स्थानिक माध्यमांनी या बातम्या दाबण्याचा प्रयत्न केला, पण सोशल मीडिया आणि इंटरनॅशनल मीडियापासून या बातम्या जगासमोर आल्या। त्यानंतर पाकिस्तानची जगभरातच नाही तर पाकिस्तानात सुद्धा नाचक्की झाली। पाकिस्तान सरकारने POK मध्ये घडलेल्या घटनांचं वार्तांकन करणाऱ्या BBC आणि अल जझीरा यांच्या वार्तांकनावर टीका केली होती। मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने अल जझीराच्या POK मधल्या वार्तांकनाचा उल्लेख येल्लो जर्नलिझम असा केलेला।
त्यानंतर पाकिस्तानमधल्या काही नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्याला अल जझीराचा ऍक्सेस नसल्याचा दावा सुद्धा केला होता. आता या नव्या गाईडलाईन्सनुसार फॉरेन मीडियाच्या किंवा फॉरेन मीडियासाठी काम करणाऱ्या पाकिस्तानी रिपोर्टर्सवर अनेक निर्बंध हे टाकण्यात आलेत. यात थेट पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला नसला तरी तिथल्या बातम्या बाहेर येऊ नयेत म्हणूनच हे सगळं सुरू असल्याचा आरोप आता करण्यात येतोय. आता या निर्बंधांचा पाकिस्तानातूनही निषेध करण्यात येत असला तरी पीओके मधल्या लोकांचा असंतोष इतका वाढलाय की परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसल्याचं सत्य दडवून ठेवण्यासाठी पाकिस्तान हा खटाटोप करत असल्याचा दावा करण्यात येतोय. साहजिकच निवडणुकांच्या तोंडावर पीओके अशांत आहे आणि त्याचीच भीती पाकिस्तानला आहे. पण पाकिस्तान अशांत आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे तिथे सुरू असलेली लष्करी बंडाची चर्चा. पाकिस्तानची सरकारी व्यवस्था कोसळली आहे हे विधान केलंय मोहसिन नक्वी यांनी. नक्वी हे पाकिस्तानचे अंतरिम मंत्री आहेत, थोडक्यात गृहमंत्र्यांच्या पातळीचा दर्जा. पण याच नक्वी यांची आणखी एक ओळख आहे, ते पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे खास. आता सध्या शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी पाकिस्तान सरकार राजधानी इस्लामाबाद मधून नाही तर रावळपिंडीतून असीम मुनीर चालवत असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा होण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये लोकसंख्या नियंत्रण करण्याचं काम असीम मुनीर यांच्याकडे आहे. पाकिस्तानने मान्सून किंवा इतर हवामान संकटांना कसं सामोरं जायचं याची तयारी करण्याचं काम मुनीर यांच्याकडे आहे. पाकिस्तानची न्यूक्लिअर स्ट्रॅटेजी ठरवणं आणि ती कंट्रोल करण्याचं काम मुनीर करतायत. पाकिस्तानच्या तिन्ही सशस्त्र दलांचं नियंत्रण मुनीर यांच्याकडे आहे. थोडक्यात पाकिस्तानमध्ये प्रत्येक गोष्ट मुनीर यांच्याच निर्णयानुसार होत आहे. मुळात जेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जेलमध्ये गेले तेव्हापासूनच मुनीर यांनी कंट्रोल आपल्याकडे घेतला. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानची प्रचंड नाचक्की झालेली असताना त्यांनी स्वतःला फील्ड मार्शल म्हणून प्रमोट करून घेतलं. त्यानंतर त्यांनी सगळी पॉवर आपल्या कंट्रोलमध्ये आणली. सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या काही बैठका झाल्या, ज्यात नवी पॉलिटिकल ऑर्डर कशी असेल याबद्दल विचारविनिमय झाला. काही पत्रकारांनी तर सूत्रांच्या आधारे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि त्यांच्या मुलाला बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानमधून एक्झिटसाठी सेफ पॅसेज तयार करून दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. गरज पडल्यास संविधानात बदल करण्याची तयारी आहे आणि या सगळ्यासाठी जे पॉलिटिकल बॅकिंग लागेल ते तयार करण्याची जबाबदारी मोहसिन नक्वी यांच्याकडे देण्यात आली आहे असे दावे केलेत. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांना नामधारी प्रमुख करून सत्ता लष्कराच्या हातात ठेवण्याचा पॅटर्न याआधी बऱ्याच वेळा वापरून झालाय. पण यावेळी मुनीर पडद्यामागे न राहता थेट बंड करणार का? पाकिस्तानात असलेला असंतोष, आंदोलनं, अस्थिरता, अशांतता आणि पाकिस्तानची सरकारी व्यवस्था कोसळली आहे या सगळ्या गोष्टी बंडाच्या जमीन तयार करण्याचं काम करतायत, ज्यातून उत्तर मिळतंय पाकिस्तानात काय घडतंय. तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानात लष्करी बंड होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.